त्यांचं या ठिकाणी ऋत्विज आपटे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात मी आमचे नंदनपराचे ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम पाटील यांना विनंती करतो की ऋत्विराज आपटे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मायेची प्रेमाची उपदार शाल आणि या पुष्पगुच्छ देऊन ऋत्विराज आपटे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय, सन्मान केला जातो। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केलं जातं। त्याचबरोबर आमचे मारुती देवघरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी महेश कडू यांना विनंती असेल की आपण मारुती देवघरे साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे। त्याचबरोबर आमचे संजीव सांडलिया भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्ता पनवेल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित। मी प्रसादजी पाटील कर्जत खालापूर युवा मोर्चा संयोजक प्रसादजी पाटील यांना विनंती करतो की संजीव सांडलिया भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ कार्यकर्ता पनवेल यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर आमचे कर्जतचे पाहुणे गणेश पाजई सध्या या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी मयूर पाटील यांना विनंती करतोय की गणेश पाजई साहेबांचं या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। आमचे कर्जतचे गणेश पाजई साहेबांचं या ठिकाणी मयूर पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जातोय, स्वागत केलं जातं। मायेची प्रेमाची शाल पांघरून या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। त्याचबरोबर ओमकार लगड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विकास रसाल साहेबांना विनंती करतो की ओमकार लगड साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं। त्याचबरोबर कृष्णा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित, आमचे ताकईचे कृष्णा पाटील। तर आमचे मी प्रवीण पाटील यांना विनंती करतो की महडचे बूथ अध्यक्ष प्रवीण पाटील यांना विनंती करतो की कृष्णा पाटील साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचं, स्वागत करायचं आहे। कृष्णा पाटील ताकई यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर प्रणेश देशमुख त्यांना या ठिकाणी विनंती करतो की जनार्दन पाटील या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करते। जनार्दन पाटील कुठे असतील? आमचे महडचे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय। त्याचबरोबर आमचे होरालेचे सामाजिक कार्यकर्ते शरद मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातोय, शरदजी मुंडे। त्याचबरोबर जांभिवलीचे आमचे सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि घेऊन जातो आमचे समालोचक। ऐकूया त्यांची मधुर वाणी। हॅलो, धन्यवाद पारंगे सर। येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आपण आपल्या शुभहस्ते करतायत। संपूर्ण 3-4 दिवसामध्ये या स्पर्धेला पाहुण्यांची मानदेली आपल्याला लाभणारच आहे। प्रारंभ करूया शुभारंभ। या स्पर्धेचा शुभारंभ सकाळच्या सत्रामध्ये आपण आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला शुभारंभ झाला आणि त्याच्यानंतर मात्र पहिला मॅच आपण पाहिला, चांगला मॅच संपूर्ण प्रेक्षकांनी एन्जॉय केला आणि आजच्या दिवसामध्ये मला वाटतं ग्रामपंचायत हाफ आपण खेळवणार आहोत। त्यामुळे स्वराज्याची राजधानी रायगडच्या पवित्र भूमीमध्ये अर्थातच खालापूर तालुक्यातील धाकटी पंढरी जी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बोंबल्या विठोबा नावाची ही यात्रा फेमस आहे। या यात्रेला मात्र एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर ही यात्रा मात्र या तालुक्याचं हे नाव मात्र रायगडच्या या पवित्र पृष्ठपटावर नेण्याचं काम होत आहे। तर मॅचकडे बोलतोय पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत। भारतीय जनता पार्टी खालापूर कर्जत खालापूर युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2024 शानदार शुभारंभ। नमो म्हटलं तर नमस्कार, कारण नमस्कार हा शब्द मात्र भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्र संस्कृतीमध्ये आदराने घेतला जातो, कारण नमस्काराने मात्र समोरच्याला जिंकलं जातं। कारण प्रेमाने जसं जग जिंकता येतं त्याच पद्धतीने नमस्काराने आपण समोरच्याला जिंकतो। तर असं आहे नमो चषकामध्ये पुन्हा एकदा मी स्वतः अमोल एरंकर सर पेन रायगड सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। मॅचकडे बोलतो जिथे सामना रंगला जातोय तर आपल्याला पाहायला मिळतोय गोरठण ग्रामपंचायत गोरठण विपक्ष वावशी गोरठण असा हा ग्रामपंचायतचा मॅच आपल्याला पाहायला मिळतंय। पहिलं P1चं षटक हाताळतोय तो कुणाल घरत, तो चांगला षटक हाताळतो। पहिल्याच चेंडूवरती मला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चांगला लिडिंग एज लागून कॅच घेतला होता। पहिली विकेट शून्यवरती डकाउटवर पडतली होती आणि तिथून मात्र चांगलं षटक। यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होतोय। डीप लॉंगाचा क्षेत्ररक्षक शॉर्ट लॉंगाच्या बरोबर मधोमध येऊन चेंडूची उचल करतोय। षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिले षटक P1चं षटक समाप्तीनंतर एक चांगलं ॲडव्हान्टेज आणि युजफुल षटक मात्र आपल्याला पाहायला मिळतंय। ते
गोरठण ग्रामपंचायत संघासाठी ज्याने फक्त 5 धावा, कारण अभिजित पाटील पिबनचं षटक म्हटलं तर या षटकामध्ये मात्र मोठी हाणामारी आपल्याला पाहायला मिळते, कारण 30 सर्कलच्या आतमध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षण पसरवलेलं असतं आणि 2 क्षेत्ररक्षकाचा एक ॲडव्हान्टेज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेट इनिंग दिशा देण्याचा प्रयत्न जर तुमच्या माध्यमातून झाला, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप पॉईंट असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, डीप थर्ड मॅन असेल, डीप लॉंग अप असेल, अशा पद्धतीने जर तुम्ही चांगल्या इनिंग जर चांगल्या पद्धतीने साकारली तर पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र तुम्हाला चांगली धावसंख्या उभारता येऊ शकते. पण ज्या पद्धतीने कुणालने पहिले षटक हाताळलं, पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिला आणि संघाला मात्र आपल्याला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं. निश्चित सर, आपलं म्हणणं अतिशय रास्त आहे. आपण मगाशी म्हटलं की पहिलं षटक आहे P1चं, काही पाबंदी असल्यामुळे या षटकामध्ये तुम्हाला पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी गॅदर केलेले असतात आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घ्यायला हवा सर. यावेळेस आपण बघतो संकल्प भारत विकसित भारत, ही संकल्पना मात्र भारताचे आदरणीय पंतप्रधान, जे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून गणले जातं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आणि जागतिक रँकिंगमध्ये भारताला पुढे नेण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून होत आहे. कालही होतं, आजही होतं आणि भविष्यातही सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम मात्र नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यात मात्र तीन मात्र शंका नसणार आहे. तर मॅचकडे बघतो जिथे सामना आपण बघतोय, गोरठण ग्रामपंचायत विपक्ष वाबोशी ग्रामपंचायत. यावेळी शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, झेल होण्याची शक्यता परंतु नाही. हवेचा वेध घेत सरळ जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार डीजे मास्टर. स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने आपण गाडी 4 व्हीलर चालवतो म्हणजे फर्स्ट गेअरवरती गाडी चालू होती, पण या षटकामध्ये मात्र इथे मात्र तुम्हाला गेअर चेंज करावे लागतील. इथे तुम्हाला स्पीड घ्यावा लागेल. जो CNGचा स्पीड आहे तो पेट्रोलमध्ये तुम्हाला रूपांतर करावं लागेल. यावेळेस पुढचा चेंडू फुलेलेंचा चेंडू ओपन, तो आता मात्र फटका फसलाय आणि बरोबर डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चुकी करत नाही आणि दुसरी विकेट जाते. बॅक टू द डकआउट. डीजे मास्टर. की 5 चेंडू आपण डॉट काढलेला असतात, मग त्याची रील का होत नाहीये. त्याच्यानंतर एखादा गोलंदाज विकेट काढतो परंतु त्याच्यानंतर तो रील बनवतो, परंतु त्याच्यानंतर तो हे का विसरतो की त्याने उर्वरित 5 चेंडूवरती मोठे फटके खाल्लेले असतात. या गोष्टी कुठे तर तुम्ही ॲक्सेप्ट केले पाहिजेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जर सुधारणा केली तर एक चांगला खेळाडू म्हणून तुम्ही नाव रूपाला येऊ शकता. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. अतिशय सुंदर नियोजन. नमो चषक म्हटलं तर संपूर्ण भारतामध्ये ही स्पर्धा, अगदी नमो चषक कबड्डी असेल, नमो चषक खो खो असेल, नमो चषक ॲथलेटिक पद्धतीचे सामने असतील किंवा नमो चषक क्रिकेट किंवा नमो चषक फुटबॉल, अशा पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली ह्या स्पर्धा मात्र खेळल्या जात आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र इनसाइड एज आणि बरोबर मधली एसटी उधळली जाते. फलंदाज जातो बॅक टू पॅव्हिलियन. डीजे मास्टर. हाताला होतं एक महत्वाची विकेट घेत 5 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक कौशल्य हाताळतोय. काय इनिंग होतोय, काय षटक टाकतोय. लगातार 2 चेंडूवरती 2 महत्वाची विकेट बॅक टू द पॅव्हिलियन जातात आणि संघाच्या स्कोअर कार्डवरती धावा जमा होत आहेत. त्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सावरोईचे जयवंतजी तटकरे देखील या स्पर्धेला पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी जयवंतजी तटकरे आहेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कर्जत आणि खालापूर अशा पद्धतीने युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने हे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. काय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. समोर बरोबर राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्या लगत असलेले ग्राउंड, पेन खोपोली राष्ट्रीय महामार्ग आणि त्याच्या लगत असलेले एक सुसज्ज असं ग्राउंड. मात्र ग्राउंडची रचना सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे संपूर्ण रायगडमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये ह्या बोंबल्या विठ्ठलाची जी यात्रा होते, अगदी भव्य दिव्य यात्रा, एक वेगळं स्वरूप.
आणि विशेष म्हणजे या मैदानाला सुद्धा एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे. एस पी मैदान ताकाई अशी ही ओळख आहे या मैदानाची आणि त्या मैदानावरती मात्र या नमो चषकाचं आयोजन. फुलेल्यांचा चेंडू यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस मात्र एक धाव मात्र संघाच्या धावफलकावरती जमावते. संघाची धावसंख्या दुसरं षटक इन प्रोग्रेसमध्ये असा 12 धावा, म्हणजे एकदम शांत सुरुवात म्हणावी लागेल. कारण मर्यादित टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला जर आपल्या संघासाठी जर खेळायचं असेल तर इतर मात्र धावसंख्येला तुम्हाला स्पीड घ्यावा लागेल, धावसंख्या मात्र एक चांगली सरासरी गाठावी लागेल. त्यावेळी सेकंड इनिंग डिफेंड करताना मात्र एक आव्हान असणार आहे ते अपोजिशन संघासमोर. त्यावेळी या इनिंगमध्ये मात्र तुम्हाला एक 10 ते 15ची सरासरी जर तुम्ही प्रति षटकामागे जर ठेवलीत तर मोठं टार्गेट मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही ठेवू शकता. संघाची धावसंख्या 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आतापर्यंत मला वाटते जवळजवळ 6ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. कौशल्य, शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न, परंतु कॉट बिहाइंड, क्षेत्ररक्षक चुकी करत नाही, कॅच पकडला जातं ग्लोव्ज मध्ये आणि सरळ जाते विकेट. बॅक टू द डकआउट. डीजे मास्टर चुका आपल्याला पाहायला मिळतात, चुका कुठेतरी दुरुस्त करतात. तर नक्कीच मी सांगेन की भारत आणि ऑस्ट्रेलिया असा मॅच चालू होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ब्रॅड हॉक्स जो यंगस्टर गोलंदाज होता त्यांनी सचिन तेंडुलकरला पहिल्या विकेटवरती बाद केलं होतं. आणि सचिन तेंडुलकर ज्यावेळी पॅव्हलियनमध्ये जात होता त्यावेळी ब्रॅड हॉकने सचिन सरांना थांबवलं आणि सर ऑटोग्राफ प्लीज. आणि सचिन तेंडुलकर सरांनी त्याच्या हातावर लिहून दिलं की हा क्षण तुझ्या आयुष्यामध्ये परत कधी येऊ शकत नाही. तर त्याच्यानंतर नरेश मात्र जवळजवळ 50 वेळा भारत ऑस्ट्रेलिया मॅच मात्र झाला. ब्रॅड हॉकने बऱ्याच वेळा सचिनला बॉलिंग सुद्धा केली, परंतु फक्त 45 वेळा मात्र आमने सामने आल्यानंतर ब्रॅड हॉकला एकदा सुद्धा सचिनला आउट करता आलं नाही. सर, कारण सचिन 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ घेत नाहीये. वावोशी संघाला कोचिंग करण्यासाठी संतोषजी हातनोलकर आणि अंकेशजी कडू, महेशजी कडू या ठिकाणी आलेत, ते सपोर्ट करतात. धन्यवाद. हॅलो, तर मॅचकडे बोलतोय आपण, बघूया. तर यामुळे चुकीतून दुरुस्त निर्माण करावी लागेल ती संघ गोरठण ग्रामपंचायत संघाला. फुलेल्यांचा चेंडू परत या मात्र पिचिंग ऑफ द ऑफ साईड, पंचांचा इशारा येतोय. अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावी संघाच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा, परंतु शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे थोडासा स्पीड घ्यावा लागेल, थोडीशी आक्रमकता आणावी लागेल. कारण आक्रमकता ही तुमच्या खेळात असावी, तुमच्या विचारात नसावी. खेळात जर आणलीत तर मोठमोठे फटके तुम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही ॲज अ बॅटर म्हणून हा डावकुरा फलंदाज वापरू शकतो. पुढचा चेंडू मोठा ओव्हरपिच डिलिव्हरी होती, परंतु यावेळेस मात्र फटका फसलाय आणि सरळ जातोय डीप लॉंग ऑन. आणि डीप लॉंग ऑफच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन जातो, सरळ जातो चेंडू सीमा रेषे बाहेर. हा येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. यावेळेस मात्र जो कानमंत्र कॉमेडीच्या माध्यमातून बॅटर पर्यंत पोहोचवला, बरोबर त्याचा पुरेपूर टायमिंग. यावेळेस मात्र टायमिंग आणि फुटवर्क या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि सरळ बॅटने चेंडू जातो डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा आहे तो चेंडू सीमा रेषे बाहेर. वन भाऊ चौकार. चौकारच्या साने संघ आगेकूच करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जमावते ती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, अजून सुद्धा 2 षटकांचा खेळ शेष आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये मात्र इथून पुढे मात्र गोरठण संघाला मात्र एक मोठा स्पीड घ्यावा लागेल, चांगली फलंदाजी साकारावी लागेल. या दोन्ही बॅटरना लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईक एंडला येतो उजव्या हाताचा फलंदाज अक्षय आणि नॉन स्ट्राईकला येतो पवन, जो एका चेंडूमध्ये एक जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता, चौकार. त्यामुळे या इनिंगमध्ये मात्र या दोन्ही बॅटरना मात्र संघासाठी सांघिक खेळ करावा लागेल, तर मात्र या मॅचमध्ये गोरठण संघ एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. यावेळेस फुलेल्यांचा चेंडूचा पुरेपूर आपण रनिंग अँड कॅच घेण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, क्या बात आहे डीजे मास्टर.
हाताळतो तो कल्पेश पहिल्याच चेंडूवरती फुललेल्यांचा चेंडू होता, पण तो यावेळेस मात्र हवेच मध्ये स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्टिव्हिटी झाली नाही, प्रॉपर हिट झाला नाहीये. बरोबर डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये काय कॅच आपल्याला पकडला तो ऋषिकेश मॅन फ्रॉम गोरठण या खेळाडूने. जब काबिले तारीफ हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय, झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या चेंडूवरती आणि ती विकेट जातो बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय चौधरी याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 17 धावा. पुढचा बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो तो उमेश वालम आणि पवन वैशंपायन अशी जोडी मैदानामध्ये आतापर्यंत आहे. त्यामुळे मात्र या जोडीला मात्र टीमसाठी खेळावं लागेल. या जोडीला मात्र चांगली धावसंख्या रन रेटनी टार्गेट सेट करावं लागेल, कारण हा महत्त्वाचा मॅच आहे. या नमोचषकामध्ये नॉकआउटची ही स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला स्पर्धेतील आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला संघासाठी सांघिक भावना ज्यावेळी मनामध्ये उतरून ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरता तर फक्त जिंकण्याच्या इरादाने जिंकण्याच्या ईर्षेने तुम्ही खेळला तर चांगला खेळ होऊ शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने, यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सरळ जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर साईड स्क्रीनला बाजूला जातो. हा नव्याने संघी आगेकूच करतोय. पहिला चेंडू हाताळला होता, एक महत्वाची विकेट घेतली होती, परंतु या चेंडूवरती मात्र बॅटर कमबॅक करतोय, फुटवर्क करतोय आणि बरोबर डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये एक मोठा ह्यूज जीट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येला थोडासा स्पीड भेटतोय, धावसंख्या जाते 23 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना परंतु यावेळेस मात्र आता फलंदाजाला मात्र करामत करावी लागेल. फलंदाजाला मात्र आक्रमकता आणावी लागेल, कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे. या नमोचषकामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर गोर्टन संघाला मात्र एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, कॅच होण्याचे प्रयत्न आणि हा मात्र कॅच मात्र स्वतः यष्टिरक्षक आपल्या ग्लोव्ज मध्ये पकडतोय आणि विकेट जाते बॅक टू द डकआउट. डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळते तो ग्रामपंचायत वावोशी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात, कारण दोन्ही संघ मात्र सख्खे शेजारी आहेत. एकमेकांसमोर या दोन्ही ग्रामपंचायतीत आहे, त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. परंतु मैत्री ही मैदानाच्या बाहेर ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये स्पर्धक म्हणून उतरता तिथं मात्र तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून अनुभवी लिजेंड खेळाडू मैदानामध्ये दाखल होते. तो अर्थातच रमेश गुप्ता मॅन फ्रॉम वावोशीचा हा एक लेजंड खेळाडू आपल्याला मैदानामध्ये उतरतोय. त्यामुळे अनुभवाचा वापर कशा पद्धतीने तो त्या अनुभवाचा वापर करतो बघूया. सुंदर चेंडू, हलकासा टर्न पुश करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक फंबल व्हायला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्या बात आहे, थोडंसं आपण स्वतःची शरीरयष्टी शाबूत ठेवून खेळण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, एक छोटीशी इंजुर्ड कधी मोठी होते ही आपल्याला कळत नाहीये, पण तू काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं बघा. शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये सीमेच्या आतमध्ये रोखवण्यामध्ये यशस्वी ठरला तो क्षेत्ररक्षक आणि संघाच्या खात्यावरती धावा जमा होते त्या 3. म्हणजे लिजेंड खेळाडूंनी बघा काय सन्मान दिला चेंडूला, फक्त दिशा दिली, कुठल्याच प्रकारच्या ताकदीचा वापर केला नाही, फक्त युक्तीचा वापर मात्र चांगल्या पद्धतीने केला आणि बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ह्या 3 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहे. संघाची धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाते, ती ग्रामपंचायत गोर्टन संघाची, वावोशी संघाची. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, पिचिंग ऑफ द ऑफ साईड, पंचांचा इशारा येतो, हा व्हाईट बॉलचा इशारा. आमचे मेन पंच अविनाश पारांडे सर आणि घोडिवली आणि स्क्वेअर लेग पंचायत ते अंकिश तांबडे सावरळी, एक नामांकित जोडी ही खालापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळते या नमोचषकामध्ये. काय स्लोन डिलिव्हरी, यावेळेस मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू पंच अवांतर घोषित करतात व्हाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा एक धाव बोनसच्या स्वरूपामध्ये संघाच्या धावफलकावरती लागली जाते. संघाची धावसंख्या तिसरं षटक इन प्रोग्रेसमध्ये असताना 28 धावा, म्हणजे आतापर्यंत 2 व्हाईट आणि 2 महत्वाच्या विकेट, म्हणजे कॅल्क्युलेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ जातोय या डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार 6 धावांसाठी. डीजे
गेखुस करते संघाची धावसंख्या 34 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. महागडे षटक म्हणावं लागेल तो तिसरं षटक कल्पेश याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, काय कॅच घेण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट होता परंतु का डायरेक्ट हिट केला नाही. शॉर्ट थर्डमॅन षटक चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने एकदा पूर्ण केली जाते. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून येते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जमा होते ती 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आतापर्यंत जवळजवळ 12 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळलं होतं कुणालने, चांगलं सुरुवात दिली होती ती गोर्टन संघाला आणि त्याच्यानंतर मात्र कौशल आणि कल्पेश हे दोन थोडेसे आपल्याला महागडे पाहायला मिळतात. कौशलने दुसरं षटक हाताळलं होतं, 12 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट महत्त्वाच्या घेतल्या होत्या आणि नंतर कल्पेशने जे षटक हाताळलं होतं ते 18 धावा, म्हणजे अगदी 2 षटकामध्ये जवळजवळ 30 धावा ह्या मला वाटते वावशी संघाच्या खात्यावरती जमा झाल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये वलेजन लाईट्स लागलेले आहेत, मला वाटतंय त्या बंद करायच्या आहेत. जी टेक्निशियन टीम आहे, आपण टेस्टिंग चालू आहे, थोडेसे ॲडजस्टमेंट करा कारण आताची टेस्टिंग संध्याकाळी खूप महत्त्वाची असणार आहे. तर यावेळेस शेवटचं ना अंतिम षटक या पहिल्या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळतं ते तेजस पाटील मॅन फ्रॉम गोरठणचा हा गोलंदाज शेवटचा अंतिम षटक हाताळतो. या षटकामध्ये तो ब्रेक देतो काय बघूया, की या षटक सुद्धा एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळते ते वावशी संघासाठी, कारण हा जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचा एक प्रयत्न असणार आहे. यावेळेस फुलेल्यांचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच अवांतर घोषित करतात वाईटच्या स्वरूपामध्ये. जर बॅटच्या रडारमध्ये आला असता तर हा मात्र एक बिग हिट होऊन डीप स्क्वेअरला किंवा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक मोठा यूज फटका आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु प्रॉपर टायमिंग नाही, थोडंसं फुटवर कमी पडला, टायमिंग कमी पडला आणि हा जातोय सरळ विकेट किपर याच्या ग्लोजमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून एका धाव्याने भर पडली जाते. धावसंख्या होती 36. 12ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि 12ची सरासरी जर कायम ठेवायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा मात्र ग्रामपंचायत वावोशी संघाला करावे लागणार आहेत, कारण SP ग्राउंड टाकायचं एक सुसज्ज असं भव्य दिव्य मैदान. या मैदानावरती असलेले पुललेंचा चेंडू आणि यावेळेस मात्र फटका बघायला पाहायला मिळतोय. सरळ जातोय, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय. हा येतो चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार 6 धावांसाठी. षटक P1चं हाताळलं होतं कौशलने. 5ची सरासरीने मात्र सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर एक स्पीड भेटला तो कौशलने मात्र 8.5च्या सरासरीने कौशलने ते दुसरं षटक हाताळलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र जवळजवळ 12.5ची सरासरी. म्हणजे या मॅचमध्ये मात्र ग्रामपंचायत वावोशी संघ एक चांगला टार्गेट सेट करताना आपल्याला पाहायला मिळतं. या नमोषटकामध्ये भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर युवा मोर्चाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि विशेष सहकार्य आमचे लीडिंग एज स्क्वॉड बिहाइंड आणि फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, चांगलं या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर जिथे 2 ग्रामपंचायतचा संघ एक मैत्रीपूर्ण लढत या SP मैदान ताकाईच्या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी बाजू आपली इथं कधी प्रतिस्पर्ध्याची ही भावना ज्यावेळी तुम्ही मनामध्ये ठेवाल त्यावेळी तुमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट, काल तुम्हाला संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र चेंडू खोदून काढलाय. बॅक टू बॅक हा दुसरा कॅच आणि फलंदाज जातोय बॅक टू द डकआउट. डीजे मास्टर पुन्हा एकदा.
मध्ये सुद्धा या भागामध्ये चांगला व्यवसाय क्रिकेटर आहेत. आज संजय सोलंकी असेल, मला वाटतं आताच ज्याने रायगड प्रीमियर लीगची सिरीज घेतली, बंटी बद्रिके असेल, ज्याने या खालापूर तालुक्याचं नाव मात्र रायगडच्या पृष्ठपटलावरती नेण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे नवीन युवा खेळाडू आहेत, मात्र त्यांच्या तालमीमध्ये चांगल्या पद्धतीने तयार होण्याचा प्रयत्न करत आहेत. ही ओळख आहे खालापूर तालुक्याची. त्यामुळे खालापूर तालुका म्हटलं तर एक औद्योगिक तालुका हा रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, कारण बऱ्याचशा या तालुक्यामध्ये कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इंडस्ट्रीज एरिया म्हणजे इंडस्ट्री झोन सुद्धा या तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे बघा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीच्या माध्यमातून खालापूर तालुक्याची एक वेगळी आणि महत्त्वाची ओळख या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि इज ऑन अ हॅट्रिक तेजस पाटील, मॅन फ्रॉम वावशी, सॉरी गोरठण, इज ऑन अ हॅट्रिक. बघूया नमोच्या शेगातली ही हॅट्रिक होते काय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे फसला गेला आणि यावेळी जाग्यावरून. पण लक्षात घ्या, क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर मात्र तुमच्या माध्यमातून चांगली इनिंग साकारू शकते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट्स. संघाची धावसंख्या थांबलेली आहे, स्थिरवलेली आहे. 42 धावा म्हणजे पहिला वाईट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर जो सूर गवसलाय तेजस पाटील, मॅन फ्रॉम गोरठण. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर शॉट, प्रॉपर हिटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला नाही, क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे मला वाटतं पहिली इनिंग समाप्तीचा इशारा पंचांकडून येतोय. 24 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 43 धावा आणि 44 धावांचं एक आव्हान मात्र हे वावोशी ग्रामपंचायत, वावोशी संघाने ग्रामपंचायत गोरठण संघासमोर ठेवलेलं आहे. मैत्री, कारण मित्रत्वाच्या मैत्रीचं नातं हे असं दृढ असतं, जर जपली तर आपली आणि नाही जपली तर संपली. त्यामुळे मैत्री ही मैत्री प्रमाणेच व्हायला पाहिजे. पण तो क्रिकेटमध्ये जर तुम्ही एकमेकांची विरोधक स्पर्धक असाल तर क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र तुम्ही मैत्री जपू नका. तिथं जर मैत्री जपली तर मैत्री घात करू शकते. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर पहिली इनिंग समाप्त होते. पहिल्या इनिंग नंतर गोरठण ग्रामपंचायत गोरठण संघाची ना वावोशी ग्रामपंचायत संघाची धावसंख्या 43-44 धावांचं एक मोठं आव्हान होत आहे. आणि पुढचं स्वागतासाठी मी आमचे आदरणीय पारांगे सरांना विनंती करतोय की येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत आपण आपल्या सुमधुर वाणीतून करायचं आहे. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अमोल येरुणकर साहेब. या ठिकाणी पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय श्री प्रवीणजी मनवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर चिंतामण पाटील, भारतीय जनता पार्टी खालापूर चिटणीस यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येतं. मी नागेशजी पाटील, खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील यांना विनंती करतो की चिंतामण पाटील, भारतीय जनता पार्टी खालापूर चिटणीस यांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उद्धार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे. तर त्याचबरोबर सिद्धेश आंबरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. ग्रामपंचायत नंदनपाडा सदस्य सिद्धेश आंबरे आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर सुरेश खरिवले नंदनपाडा ग्रामपंचायत सदस्य, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचे. तर त्याचबरोबर जनार्दन पाटील नंदनपाडाचे आमचे भारतीय खालापूर तालुका सामाजिक कार्यकर्ता. तर त्याचबरोबर गोविंद वाघमारे सुद्धा या ठिकाणी या. सरपंच गोविंद वाघमारे आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावरती स्वागत करण्यात येईल. त्याचबरोबर आमचे रामू पवार साहेब या ठिकाणी उपस्थित, माथाडी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. मी सन्माननीय श्री कर्जत खालापूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संयोजक प्रसाद पाटील यांना विनंती करतो की रामू पवार यांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची शाल पांघरून आणि पुष्पगुच्छ देऊन पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत करायचे. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे या शुभ समयाला, या शुभ घडीला. प्रसाद पाटील, कर्जत खालापूर संयोजक युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या वतीनं रामू पवार, माथाडी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं या ठिकाणी पाहुण्याचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान मात्र केला जातोय.
त्याचबरोबर संदेश आभाणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेशजी कडू साहेबांना विनंती करतो की संदेश आभाणी यांचं या ठिकाणी सन्मान करायचं, स्वागत करायचं आहे. महेश कडू युवा मोर्चा खालापूर तालुका चिटणीस संदेश आव्हाणी यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय, स्वागत करण्यात येतोय. महेशजी कडू यांच्या वतीनं स्वागत करण्यात येतोय. त्याचबरोबर साहिल पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दत्ताराम पाटील सदस्य ग्रामपंचायत नंदनपाडा यांना विनंती करतो की साहिल पवार साहेबांचं या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचे, स्वागत करायचे. साहिल पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. दत्ताराम पाटील ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य नंदनपाडा यांच्या शुभ हस्ते आमचे पाहुणे साहिल पवार यांचं या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय. त्याचबरोबर सुरेश खरिवले ग्रामपंचायत सदस्य नंदनपाडा, त्याचबरोबर सिद्धेश आंबरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर आमचे सामाजिक कार्यकर्ते जांभिवली मिलिंद सावंत सुद्धा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर आमचे पेनचे दिग्गज समालोचक अमोल येरुणकर साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष नागेशजी पाटील यांना विनंती करतो की अमोल येरणकर साहेबांचं या ठिकाणी सन्मान करायचं आहे. कर्जत पेन तालुक्यातील गोड आवाज या ठिकाणी अमोल येरुणकर सरांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. पेन तालुक्यातील एक बुलंद तोप अमोल येरुणकर साहेबांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य श्री तथा ग्रामपंचायत सदस्य नागेश पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आमचे पेनचे समालोचक केतन पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित. मी केतन पाटील सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी प्रणित देशमुख यांना विनंती करतो की केतन पाटील एक जबरदस्त समालोचक, मराठीचा गोड आवाज केतन पाटील पेन यांचं या ठिकाणी सन्मान केला जातो. मायेची प्रेमाची उपदार शाल पांघरून यांचं या ठिकाणी सन्मान केला जातो. पेन तालुक्यातील एक भारदस्त आवाज केतन पाटील या ठिकाणी आमचे 3 दिवस या ठिकाणी समालोचकसाठी उपस्थित, त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जातो. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी एक तरुण तडफदार युवा नेतृत्व, तरुणांच्या गाल्यातील ताईत श्रीमान मनीषजी मनवे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलं जाईल. मी महेशजी कडू यांना विनंती करतो की तरुणांचे आधारस्तंभ, तरुण तडफदार युवा नेतृत्व प्रवीणजी मनवे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. मायेची प्रेमाची शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान केला जातो. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केलं जातंय. त्याचबरोबर जनार्दन पाटील आमचे नंदनपाडाचे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी विकास रसाल यांना विनंती करतो की जनार्दन पाटील नंदनपाडा यांचं या ठिकाणी सन्मान करायचं, स्वागत करायचंय. विकासजी रसाल खालापूर तालुका चिटणीस, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांच्या हस्ते नंदनपाडाचे आमचे जनार्दन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. तर आमचे होराळ्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू अभि पाटील. हार धन्यवाद पारंगे सर. मॅचला जबरदस्त झाली सुरुवात. इथे षटक क्रमांक पहिलं विजय मोरीचं पाहिलं. BSF पॅनलचा पंचांचा आपण पाहिलं विचार केला तर आमचे अंकेजी तांबडे सावरवली, त्यानंतर सूरजजी पांडे सर खोपोली, सचिनजी दाभोलकर खरिवली, त्यानंतर बाळा सालुंके सर खोपोली, अविनाशजी पालांडे सर, असा BSFचा पॅनल आज या 3 दिवसामध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये काम करताना पाहायला मिळेल. 4 पंच 4 दिवस या तुम्हाला या स्पर्धेमध्ये हे BSF पॅनल दिवाला पाहायला मिळतील. आमचे नागेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य होराळे याचं देखील मनापासून स्वागत. वळूया मॅचकडे. 21 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. वावोशी ग्रामपंचायत विपक्ष गोलटन ग्रामपंचायत.
वावोशी नाक्यावरती जी चर्चा होती त्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळणार का या मॅचच्या दरम्यान, परंतु वळूया मॅचच्या दिशेने जिथे चेंडू शिल्लक राहिलेत 21 आणि गरज आहे ती 39 धावांची. मी विनंती करेन आपटी आणि नंदनपाडा या दोन संघाच्या संघनायक टॉससाठी आपण या मंचावरती आपण यावं. आपणास मी कॉल करतोय, आपण आपटी आणि नंदनपाडा या दोन संघाच्या कर्णाला विनंती आहे की टॉससाठी आपण यावं. गोलंदाज तयार विजय मोरे. कुलटप्प्याचा चेंडू होता, अगदी खालती जातोय, इथे एकदा पूर्ण की जाईल, जरूर एक सिंगल मिळेल. इथे एक सिंगलच्या सहाय्यानं समीकरण बदलेल. चेंडू उरलेत ते आता 20 आणि गरज आहे ती 38 धावांची. समीकरण या मॅच मध्ये विजयाचे तक्ते पलटणार का? कल्पेश जाधव आणि अक्षय पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आमचे सिद्धेशजी आमरे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ग्रामपंचायत सदस्य नंदनपाडा सिद्धेशजी आमरे यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय नंदनपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय गोविंदजी वाघमारे त्यांच्या समवेत आहेत. या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत मिळेल. दोन्ही संघ अगदी 1 किलोमीटरचा अंतर आहे वावोशी आणि गोल्टन मध्ये. वावोशी नाका म्हटलं की प्रत्येक खेळाडू वावोशी नाक्यावरती चर्चा करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कालच्या चर्चेचा विचार केला तर त्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळणार का? आपले पाहुणे गोविंद पाटील उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. तसेच गणेश पिंगले यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तसेच आमचे मुनीर धनसे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. हाल येस केतन सर. हॅलो,
नक्कीच सर, या ठिकाणी प्रत्येक अतिथीला सन्मानित केलं जात आहे. माझ्यासोबत दोन कॅप्टन्स, जिथे एका बाजूला नंदनपाडा टीमचे कॅप्टन्स आणि दुसऱ्या बाजूला आपटी टीमचे कॅप्टन्स आहेत. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी जे उपस्थित आहेत, गोविंदजी वाघमारे सर आणि सन्माननीय प्रवीणजी मनवे सर, आणि त्यांच्यासोबत चिंतामणजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल पुढच्या मॅचचं. तर मी विनंती करतो अतिथींना की आपण टॉस करावं. तर या ठिकाणी टॉस केलं जात आहे आणि टॉसचा बॉस होतोय नंदनपाडा टीम. प्रथम आपण पाहतो एक जबरदस्त मोठी स्पर्धा या विभागातली, जी नमो चषकाच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये तुमची टीम आहे, काय प्रथम टॉस जिंकून निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू पहिली. या अगोदरचा एक मॅच झाला, तो औरळे संघाने 63 धावा बनवल्या होत्या. बॅटिंगसाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि समोरच्या टीमला बॅटिंगनी मोठी धावसंख्या ठेवण्याचा प्रयत्न असेल. आज या स्पर्धेमध्ये खेळताय, कसं वाटतंय? आयोजन तर एकदम जबरदस्त आहे आणि हा टुर्नामेंट खेळण्यासाठी आम्ही 1 महिना आधीपासून वाट बघत होते. मॅच कधी येतात कधी येतात. आमचे दत्ताराम पाटील, चिंतामण पाटील यांनी आम्हाला सांगितलं टीम आपली आहे, चांगली प्रॅक्टिस करा. तर ह्या टुर्नामेंटसाठी आम्ही बरेच 1 महिनाभर प्रॅक्टिस आधी करतोय. नक्कीच दुसऱ्या बाजूला आपल्या आपटी टीमचे कॅप्टन्स आहेत. काय तुमची प्रथम क्षेत्ररक्षण आलाय, कारण समोरची टीम टॉस जिंकून बॅटिंग धाडसी निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचदा आपल्याकडच्या टीम ग्रामीण लेवलला टॉस जिंकून फिल्डिंग घेतात. अशा वेळी काय कॅल्क्युलेशन असेल, समोरच्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हालाही या ठिकाणी एक मोठी संधी मिळते, प्लॅटफॉर्म आहे, नॉकआउट राऊंड आहे. हरलात तर या स्पर्धेतून बाहेर. काय समीकरण असतील, कशा पद्धतीने समोरच्या टीमला हरवण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू हरवण्याचा. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही कर्णधारांना. तर सेंटर ऑफ द न्यूज टॉस जिंकले नंदनपाडा संघाने आणि प्रथम फलंदाजी घेतले. ओव्हर टू माईक कॉम्बॉक्स. हॅलो. तर या ठिकाणी विलास पाटील, खालापूर तालुका शहर उपाध्यक्ष विलास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. हाल या ठिकाणी आमचे पाहुणे विलास पाटील, खालापूर शहर उपाध्यक्ष, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले असेल तर मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. ओव्हर टू अभि पाटील सर. हाल भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले। भारत का बच्चा बच्चा भारत भारत का बच्चा भारत का बच्चा भारत का बच्चा भारत का बच्चा भारत का बच्चा
नवीनाथ हडप भाजप कार्यकर्ते आहेत, त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. मनापासून स्वीकार करते. समीरजी पाठारे त्यांचे सर्व सपोर्टर्स आपण बघतोय गोल्टन संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. चेंडू शिल्लक राहिलेत 7-8 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती नयन खालापकर रोखून ठेवणार का? स्ट्रायकिंग एंडला आहेत तेजस पाटील. यावेळेस 6 चेंडू, जबरदस्त फटका, उंची जास्त आहे, लांबी फार कमी आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार. जबरदस्त फटका तेजस पाटीलच्या बॅट मध्ये निघाला. हा दिमागदार चौकार. यस डीजे ठोक, जितना ठोक नाही उतना. सहा आणि गरज आहे 4 धावांची. प्रसादजी पाटील एक युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या उद्योग धंद्यामध्ये गरुड भरायची झेप. अगदी आम्ही राजकारणामध्ये थोडंसं मागे होतो एकाच पक्षामध्ये, त्यानंतर प्रसादजी पाटील थोडंसं वेगळ्या दिशेने गेले, आम्ही वेगळ्या दिशेने आलो. परंतु तुमच्यावरचं प्रेम आणि आपण मैत्री ही अशी अगदी अतूट आहे. त्यानंतर आमचे मयूरजी पाटील त्यांनी साथ दिली आदरणीय प्रसादजी पाटील साहेबांना आणि खऱ्या अर्थानं एकत्र येऊन या स्पर्धेचा एक दिमागदार सोहळा, खऱ्या अर्थानं एक आगळं वेगळं आयोजन मगाशी आकाशजी पाटील आमचे आणि राज साहेबांनी चर्चा केली, एक आगळं वेगळं नियोजन केलं. आणि खऱ्या अर्थाने खालापूर तालुक्यामधली ही पहिली अशी स्पर्धा आहे की डे नाईट आणि खऱ्या अर्थानं सर्वांना खेळायची संधी नागेशजी पाटील सर या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत होराळे ग्रामपंचायतीचे. त्यानंतर या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख आदरणीय कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किरणजी ठाकरे त्यांनी सर्वांना एकत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं या कर्जत खालापूरचा हा दिमागदार सोहळा त्यांनी मनामध्ये आणला आणि त्यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं हे सत्यामध्ये उतरलं गेलं. ते आदरणीय कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थानं एक सांगितलं की स्पर्धा या खालापूर नगरीमध्ये व्हावी आणि तो प्रयत्न केला गेला. चेंडू शिल्लक राहिले ते आता 6 आणि गरज आहे ती 4 धावांची. आमचे प्रसादजी देशमुख खूप चांगली मेहनत घेत आहेत. खऱ्या आता बारकाईने लक्ष त्यांचं आहे. सन्मान्य राकेशजी खरिवले, निलेशजी सावंत यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चेंडू उरले ते 6, गरज आहे 4 धावांची. यावेळेस मात्र चेंडू अगदी ऑफस्ट्रिक पासून बराचसा बाहेर निघालाय. इथे एक्स्ट्रा धाव मिळते. आधीच मात्र आपल्याकडे धावा कमी रोखायच्या आहेत आणि तिथून हा खराब चेंडू टाकलाय म्हणजे निश्चितपणे आपल्या संघाला पूर्णपणे बॅकफुटला यावं लागेल. चेंडू उरलेत ते 6 आणि गरज आहे 3 धावांची. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त होता. अगदी पॉईंटच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरुवात चांगली झाली आणि शेवटचे चेंडू उरलेत ते आता 5 आणि गरज आहे 1 धावांची. बोला. सन्माननीय अनिकेतजी सालुंके साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. 1 धावेची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. या महाराष्ट्रामध्ये आता ग्रामपंचायत गोल्टन संघानं आपला दबदबा या क्रिकेटमधली आपली दादागिरी सिद्ध आता केली आहे. क्रिकेटमध्ये कोणी आरो, कोणता तरी एक संघ पराभव होणार, कोणता तरी एक संघ जिंकणार. ते प्रयत्न इथे गोल्टन संघाने केले. यावेळेस मात्र हा एक्स्ट्रा धावेने हा सामना जिंकला ग्रामपंचायत गोल्टन संघानं. विजयी संघाचं आणि पराभूत संघाचं दोन्ही संघाचं मनापासून अभिनंदन. बच्चा बच्चा प्लेयर ऑफ द मॅच ते तेजस्वी पाटील ज्यानं धावा दिल्या 2, विकेट घेतल्या 2. त्यानंतर 8 चेंडूमध्ये